की या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणला जातो, पण आज आदिवासी समाजामध्ये सुद्धा असे पांढरे डल्लेवाले वेगवेगळे लोक आमच्या संस्कृतीमध्ये. आत्ता आपल्याला स्वतः आमच्या आदिवासी खात्याचे मंत्री उईके साहेबांनी अत्यंत चांगलं आणि योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पाहिलं, तुम्ही ऐकलं असाल, आणि वस्तुस्थिती होती ती त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आमची प्रत्येकाची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की आमच्या भागातले जे आदिवासी बांधव असतील, पाड्या वाड्या वस्त्यावरचे, त्यांचा विकास करणं, त्यांच्या सुधारणा करणं, त्यांचं शालेय शिक्षण असेल किंवा ज्या काय अडीअडचणी असतील, ह्या सगळ्यासाठी सामोरं जाण्याची आमची सगळ्यांची तयारी नेहमीच असते. आणि आज त्यांनी जे मार्गदर्शन केले ते योग्य आहे आणि त्याचा लाभ आमचे आदिवासी विकास प्रकल्पाचे काय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत योग्य असं हे मार्गदर्शन होतं आणि त्यांनी आता सगळ्यांनी मनावरती घेतलेलं आहे. आणि याच्या पुढं रायगड जिल्ह्यामध्ये सुधारणा होईल हे मी तुम्हाला सांगतो. अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसामध्ये काय घडामोडी होत आहेत ते तुम्हाला 11 तारखेला आम्ही सांगतो. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये असलेला आदिवासी समाजाकरिता, बांधवाकरता, युवक आणि युवतीकरता आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, आदर्श संस्कृती, जल, जमीन, जंगल आणि अस्मितेवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाशी संवाद आणि हितगुज साधला. आमच्या समाजाची देवपूजा कशा प्रकारची आहे, आमचे कुलदैवत कशी आहे, आमचा पुजारी कसा आहे, वन खात्याअंतर्गत वनामध्ये जाऊन आमचा वन औषधी कसा देतो, याच्याशी चर्चा करून आम्ही ही परिषद आयोजित केलेली आहे. निश्चितच आजच्या परिषदेच्या माध्यमातून या परिसरामध्ये असलेला माझा आदिवासी बांधव, आमच्या आदिवासी बहिणी, त्यांना निश्चित लाभ होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये काल अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये माझी आदिवासी समाजाची महिला बहीण ही इतरांना रोजगार निर्माण करणारी बहीण निर्माण झाली पाहिजे. लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण व्हावं म्हणून राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना सुरू केली. त्या योजनेचा लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या बहिणीला मिळेल आणि बहीण हे मालकीन होईल, अशाच प्रकारचा संकल्प आहे. हाच उद्देश आणि हेतू माझ्या बहिणीसमोर मांडला, बांधवासोबत मांडला आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण राणी दुर्गावती महिला आदिवासी सक्षम आणि योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा, रोजगार देणारी बहीण व्हावं, असा संकल्प आपण करावा, अशी रास्त अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद.